हॅलो एव्हरीवन, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता महा TET 2026चा पेपर आता फक्त 15 दिवस राहिलेले आहे. 28 जूनला पेपर आहे. तर शेवटच्या दिवसामध्ये काय करायचं आणि काय नाही याकडे थोडं ॲनालिसिस करूया आपण. तर काही जणांना अभ्यास झाला असेल किंवा नाही झाला असेल, पण शेवटच्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही काही गोष्टी महत्त्वाच्या कंटिन्यू केल्या तर तुमचं नक्की TETला म्हणजे नक्की पास होऊ शकता. तर मी इथे तुमच्यासाठी 2 पुस्तक घेऊन आलेले आहेत जे नक्की उपयोगाला आहेत. तर पहिलं आहे TET पेपर 1. ह्याच्यामध्ये 7 सराव प्रश्नपत्रिका आणि 7 पूर्वीच्या म्हणजेच लास्ट इयर 2013 ते 2021पर्यंतच्या क्वेश्चन पेपर आहेत. तर बाजारामध्ये जे आत्ता मागच्या वर्षी 2025 आणि 2024 झालेले क्वेश्चन पेपरवर पर्यंतचे काय म्हणतात ते पुस्तक आणखी आलेलं नाही आहे. मी खूप शोधलं पण मला मिळालं नाही. तर तुम्हाला सापडलं तर ते पण घ्या किंवा इंटरनेटवर तुम्हाला सहज मिळून जाईल. तर हे आहे के सागर पब्लिकेशनचं. हे खरंच खूप चांगलं आहे. 7 क्वेश्चन पेपर आहेत आणि एकदम त्याची म्हणजे TETला कशा प्रकारे विचारतात सांगितलेलं आहे. आणि खाली क्वेश्चन पेपर आहे आणि खाली आन्सर पण आहे. तुम्ही सोडून तुमचे हे बघू शकता. कारण जेवढं जास्त तुम्ही अभ्यास करता त्यापेक्षा जास्त जर तुम्ही क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चन सॉल्व्ह केले तर नक्की याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर लगेच 7 क्वेश्चन पेपर झाल्यानंतर तुम्हाला लगेच इथे मागचे जे 7 क्वेश्चन पेपर आहे 2013 ते 2021पर्यंतचे इथे तुम्हाला दिलेले आहेत. ते पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि हे पुस्तक नक्की चांगलं आहे कारण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा 7 क्वेश्चन पेपर आहेत. तुम्ही बघू शकता. मला दाखवते. 2013चा आहे TET पेपर 1. TET पेपर 1साठी मी तुम्हाला सांगते. TET पेपर 2साठी ह्यांचे सेम क्वेश्चन पुस्तक तुम्हाला मिळतील. याच्यामध्ये 7 म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी पण सरावासाठी प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि 7 पूर्वीच्याही दिलेल्या आहेत. त्यानंतर माझ्याकडे दुसरं पुस्तक आहे IBPS TETसाठी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी आहे. पण ह्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक जास्त उपयोगाला पडतं. तर काय मी तुम्हाला सांगेल कारण हे तुम्हाला सहज स्टोअरमध्ये मिळेल आणि ऑनलाईन पण मिळेल. पण हे स्टोअरमध्ये मिळणं अवघड झालेलं आहे. ऑनलाईन हे मिळून जाईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला कमेंट करा. मी तुम्हाला सांगेन कुठे मिळते ते. हे मी तुम्हाला का सांगते ह्या बुकपेक्षा हे बुक चांगलं असेल तुम्हाला आता कळेलच. पेपर 1 आणि पेपर 2साठी आहे 2013 ते 2021पर्यंतचे क्वेश्चन पेपर आहे. सेम ह्याच्यामध्ये जसं 2013-2021 आहे इथं पण आहेत. फक्त एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर नाही आहे सॉल्व्ह करण्यासाठी. पण इथं ॲडव्हान्टेज हा आहे की क्वेश्चन पेपर आहे त्याच्याबरोबर लगेच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून मिळते तिथे. ह्याच्यामध्ये बघा हा प्रश्न आहे. महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले? ऑप्शन दिलेले आहेत. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विश्वास पाटील. त्याचबरोबर जे ऑप्शन बाकीचे 4 आहेत रणजित देसाई, विश्वास पाटील, त्याच्यानंतर शंकर पाटील, शिवाजी सावंत ह्या प्रत्येकाची माहिती इथे दिलेली आहे. जर तुमचा अभ्यास काहीच झाला नसेल आणि तुम्ही फक्त PYQवर चालला असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याचं सॉल्व्ह केलेलं आहे. जसं की इथं बघा इथं प्रश्न कशाचा दिलेला आहे वाक्याचा प्रकार कोणतं म्हणजे संकेतार्थी, आज्ञार्थी, स्वार्थी, विद्यार्थी ह्या प्रत्येक ह्याचं इथं स्पष्टीकरण शॉर्टमध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल आणि लक्षात राहील. त्याच्यामुळे हे पुस्तक खूप चांगलं आहे. जसं की मराठीचं आहे तसंच आता इंग्लिशचं पण सेम आहे. प्रत्येक घटकावर प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक्सप्लेन करून दिलेलं असतं. दुसरं कुठलेच बुक वापरायची ह्याच्यासाठी गरज नाही पडणार. बघा इंग्लिश 2016चा क्वेश्चन पेपर आहे. पहिलाच प्रश्न काय? चूज द मिसप्लेंट वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स. पहिला ऑप्शन काय? प्रोग्रेशन, प्रोफेशन, प्रिव्हिलिजन, प्रिक्वेस्टियस. ह्या प्रत्येक ह्याचा मराठीमध्ये अर्थ आणि कसं चुकलेलं आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर खालचं पण दिलेलं आहे अंडरलाईन क्लॉज ओळखा म्हणून दिलेला आहे कोणता क्लॉज आहे आणि बाकीच्या क्लॉजबद्दल पण माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे एक टेन्स दिलेलं आहे. इथं टेन्स दिलेलं आहे क्वेश्चन त्याच्याबरोबर पूर्ण टेन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स प्रत्येकाचं इथे एक्सप्लेन करून दिलेलं आहे. तसं इंग्लिशचं आहे तसं गणिताचं पण आहे. त्यानंतर बालमानसशास्त्राचं पण दिलेलं आहे. बघू शकता गणिताचं पण कसं क्वेश्चन आहे. आता हा प्रश्न दिला आहे श्यामजवळ 500 रुपये, 200, 50 व 1000 रुपये व 100 किमतीच्या समान संख्येत नोटा असून एकूण रक्कम 78,490 रुपये आहे. त्याने ₹50 आणि ₹500 किमतीच्या नोटा बँकेत भरल्या तर त्याच्याजवळ किती
रक्कम शिल्लक राहिली तर उत्तर दिलेलं आहे 52,640. त्याचबरोबर एक्सप्लेन करून दिलेलं आहे. आणि TETचे जर तुम्ही जर मागचे जर क्वेश्चन सलग बघितले तर एकाच प्रकारचे क्वेश्चन दरवर्षी विचारले जातात. त्याच्यामुळे एक क्वेश्चन पेपर इथं ह्यांनी पूर्ण एक नाही सगळे क्वेश्चन पेपर एकदम सॉल्व्ह करून दिलेलं आहे. एक जरी क्वेश्चन पेपरचा तुम्ही चांगला अभ्यास करून गेला तिथं सॉल्व्ह केलेला आहे तसं तर तुम्हाला नक्की गणितामध्ये तर जास्तच फायदा होईल याचा. जर खूप जणांना गणित अवघड जातं बघू शकता इथे पण दिलेलं आहे प्रश्न त्याचं प्रत्येक एकदम एक्सप्लेन डीपमध्ये करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला हे पुस्तक प्रेफर करेन. पेपर 2चं पण सिमिलर तसंच केलेलं आहे. इथं पेपर 2चा क्वेश्चन पेपर आलेला आहे मराठीचा बघू शकता. इथे मराठी तसंच आहे दिलेलं आहे. त्याचबरोबर खाली तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2ची तयारी करत असाल तर हा पुस्तक घ्या. ह्या पुस्तकापेक्षा मी हे पुस्तक प्रेफर करेन. जर तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल तर 15 दिवसामध्ये तुम्ही PYQ सोबत प्रत्येक घटकाचं इथे एक्सप्लेन दिलेली माहिती आहे ते तुम्हाला समजू शकतील. याबरोबर हेच पुस्तक घ्या. तर तुम्हाला हे पाहिजे असेल तर मला कमेंट करा, लिंकमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी किंवा परिवारामध्ये कोणाला व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.